ब्रेकनंतर घाटकोपर होर्डिंग प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुंबईतील घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी SIT कडून 3299 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। आरोपपत्रात GRP आणि BMC अधिकाऱ्यांमधील संगनमताचा पर्दाफाश करण्यात आलाय, तर साक्षीदार म्हणून ऑपरेटरचाही जबाब नोंदवण्यात आलाय। मोठ्या होर्डिंगच्या उत्खननादरम्यान जवळचं एक झाड पडलं आणि त्यानंतर JCB ऑपरेटरनं जमीन मऊ असल्यानं माती परीक्षणाची शिफारस केली होती। मात्र इगो मीडिया संचालक आणि मुख्य आरोपीनं याकडे दुर्लक्ष केलं आणि माती परीक्षण न करताच पुढची प्रक्रिया केली असा उल्लेख या आरोपपत्रात आहे। सध्या खालिद यांच्यासह इतर GRP अधिकारी आणि BMC अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी SIT कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून 3299 पानांचं हे आरोपपत्र आहे। SIT कडून 3299 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। GRP आणि BMC अधिकाऱ्यांच्या संगनमताचा पर्दाफाश या आरोपपत्रात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एक गंभीर चूक या आरोपपत्रातनं निदर्शनास आणून दिली होती, ती म्हणजे JCB ऑपरेटरनं झाड कोसळल्यानंतर माती भुसभुशीत असल्याचं सांगितलं होतं आणि माती परीक्षणासाठी त्यानं विनंती केली होती। मात्र ती विनंती फेटाळत इगो मीडियाचा संचालक यानं तसंच काम पुढे रेटून नेलं आणि त्याची परिणिती अखेर या अपघातात झाली आणि हा मुद्दा आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे। 3299 पानांचं हे आरोपपत्र आहे। SIT कडून अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे।